वडिलांच्या मृत्यूनंतर 1-1.5 वर्षात कुटुंबाचा आधार असलेली आजी पण गेली. घरात मोठी मुलगी म्हणून प्रणिती नागनाथ गावडे हीच होती. आता शिक्षण सोडून आपल्या लहान बहीण भावाला साथ द्यायची असा विचार ती करत होती, पण तिला 10वीला प्रवेश घेतला आणि शाळेत पहिला क्रमांक पटकावला. ही कथा आहे सावळेश्वर तालुका मोहोळ येथील प्रणिती नागनाथ गावडे या मुलीची. इयत्ता 8वीत शिकत असताना अचानकपणे वडील नागनाथ गावडे यांचा अपघाती मृत्यू झाला. हसत्या खेळत्या कुटुंबाला नियतीची नजर लागली. त्या धक्क्यातून सावरून प्रणितीनं आजी आधार असल्यानं पुढे शिक्षण सुरू ठेवलं. अशाच काळात एक घाला घातला गेला आणि काळाच्या या घाल्यात आजी राजाबाई यांचंही निधन झालं. मुलाच्या निधनानंतर भाजीपाला विकून त्या लेकरांना शिक्षणासाठी पै जमवायच्या. आता ती आजीही गेली. कुटुंबात मोठी असलेल्या प्रणितीनं शाळा सोडण्याचा विचार केला, पण गावातील समता हायस्कूल मधील शिक्षकांच्या आग्रहानंतर ती पुन्हा शाळेत जाऊ लागली. वडील नेहमी म्हणायचे, माझी राधा एक दिवस माझं नाव नक्की करेल. या वाक्याला सत्यात उतरवण्याचं काम प्रणिती हिनं केलं. ती अभ्यास करू लागली. वडिलांची 12वी झालेली, आईची पण जेमतेम 7वी पर्यंत झालेली. लहान बहीण 8वीत तर लहान भाऊ 7वीत आहे. इंग्रजी गणित अशा अवघड विषयांसाठी तिला शाळेशिवाय कोणाचंही मार्गदर्शन नव्हतं. शेतात घर असल्यानं बहुधा वीज नसायचीच. घरात टीव्ही नाही, संपर्कासाठी साधा मोबाईल नाही, तरी देखील तिनं अभ्यास केला आणि 10वीचा निकाल जाहीर झाला. तिनं हायस्कूलमध्ये पहिला क्रमांक पटकावला. खरोखर पोरीनं बापाचं नाव केलं. ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.